Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीस आज पायाभूत प्रकल्पांची पाहणी करणार. वाढवण बंदरासोबतच पालघर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचा आढावा घेणार. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार. वाशिमनंतर परभणी आणि धाराशिवसाठी उमेदवार देण्याची शक्यता. ओमराजे निंबाळकरांना पैशांची गरज असावी म्हणून ते पळाले. ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याआधी सामनातनं टीकास्त्र. पक्षांतर केल्यावर लगेचच 18 कोटींचा निधी मंजूर. हा भ्रष्टाचार, सामनातनं हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनंतर आज राज ठाकरे संजय दिना पाटलाच्या मतदारसंघात. विक्रोळीमध्ये मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन करणार. संजय पाटलावर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबई दौरा. अमित शहांकडनं ऑपरेशन देवेंद्र सुरू. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय, म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. शिंदेंच्या आमदारावर 40 लाखांच्या खंडणीचा आरोप. ठाकरे सेनेच्या रविकिरण इंगवलेंचा व्हिडिओ बॉम्ब. तर व्हिडिओ एडिट करून खंडणीचे आरोप केल्याचा दावा. आमदार राजेश क्षीरसागर आज सकाळी 11 वाजता भूमिका स्पष्ट करणार. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आरोपींवर कठोर कारवाई करा. फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरनं सूचना. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक. टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता. मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचे निर्देश. प्रशासनाची परवानगी नसतानाही परभणीच्या पाथरीमध्ये आज शिवपुतळ्याचं अनावरण. खासदार संजय जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष. तर विनापरवाना पुतळा बसवल्यामुळे आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या आईवडिलांची 12 तास चौकशी. सियाच्या भावाचीही 10 तास चौकशी. मोठे खुलासे होणार, पोलीस सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या खिद्रापुरात पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद. अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचं बेमुदत धरण आंदोलन. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. बुलढाण्यात गर्भलिंग निदानाचा काळा बाजार उद्ध्वस्त. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे बोगस डॉक्टर अटकेत. महिलेचं गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडलं. सोनोग्राफी मशीनचं इतर साहित्य जप्त. चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी डॉक्टर रविंद्रपाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी. रॅकेटमध्ये आणखी बड्या डॉक्टरांचा समावेश असण्याचा संशय, तपासाला वेग. बीडमध्ये स्कूल बसमधून उतरलेल्या विद्यार्थिनीला दुचाकीची जोरदार धडक. दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी. अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर. बस चालकाचा निष्काळजीपणा उघड. राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पुढचे काही तास जोरदार पावसाचा अंदाज. नाशिक घाटमाथ्यापासून गडचिरोलीपर्यंत येलो अलर्ट जारी. अकोल्यात पावसाचा कहर. देऊळगावच्या नाल्यामध्ये 4 चाकी वाहून गेली. सुदैवानं जीवितहानी नाही. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुंबईकरांची चिंता वाढली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 7% पाणीसाठा. जून महिना संपत आला तरी पावसाची तूट कायम. मुंबईच्या दादर, धारावी, कुर्ला, मालाडमध्ये पाणी चोरीचा प्रकार. बेकायदेशीर नळ जोडण्या आणि बुस्टर पंपावर कारवाईचा बडगा. बीएमसीकडनं 10 दिवसात 291 अनधिकृत नळ जोडण्या खंडित. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते 4 दरम्यान गाड्यांवरती परिणाम. अनेक लोकल फेऱ्या रद्द. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.